काय तुमची मुलं खूप मोबाईल पाहतात का मोबाईलशिवाय जेवत नाहीत? अहो माझा मुलगा खूप मोबाईल पाहतो आणि नाही दिला ना तर खूप आदळआपट करतो. काय करायचं? मुलांच्या मोबाईलच्या व्यसनाचं करायचं काय? या सगळ्या प्रॉब्लेम्सवर आज मी सोल्युशन घेऊन आलेले आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नमस्कार, पॅरेंटिंग विथ रंगोली या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी रंगोली तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण मुलांचा स्क्रीन टाईम कसा कमी करायचा याबद्दल थोडंसं डिस्कस करणार आहे. मला असं वाटतं की आजकालची मुलं टीनेजेस नाही तर स्क्रीन एजेस होत चालली आहेत. कारण मुलांचं वय जसं जसं वाढत चाललं आहे तसं तसं त्यांचा स्क्रीन टाईम वाढत चालला आहे. मुलांनी कम्प्युटर, मोबाईल, टी व्ही अजिबात पाहिला नाही पाहिजे असं माझं अजिबात मत नाही आहे. पण त्या सगळ्या गोष्टींचा गरजेपेक्षा जास्त वापर व्हायला लागला तर तो मुलांसाठी खूप धोक्याचा आहे. खूप जास्त प्रमाणात स्क्रीनवर टाईम घालवणाऱ्या मुलांमध्ये मेंटल हेल्थचे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात आहेत. त्या मुलांना एन्झायटी, डिप्रेशन यासारखे वेगवेगळे आजार होतात आहेत. आणि पालकांना जर असं वाटत असेल की माझ्या मुलाने हेल्दी आणि हॅपी लाईफ जगावं तर तुम्ही तुमच्या मुलांना स्क्रीनपासून थोडंसं लांब ठेवणं गरजेचं आहे. माझ्या माहितीत असे एक मोठे व्यक्ती आहेत, स्टीव्ह जॉब, जे ॲपल कंपनीचे मालक आहेत. त्यांनी त्यांच्या मुलांना 16 वर्षाचे होईपर्यंत मोबाईल दिला नाही. आणि याबद्दल त्यांच्या पार्टनरने जेव्हा त्यांना विचारलं तेव्हा त्यांचं उत्तर असं होतं की हा जो काही मी राक्षस तयार केला आहे याचं मुलांवर किती चुकीचा परिणाम होणार आहे हे मला माहीत आहे. पालकांना जर त्यांच्या मुलांची लाईफ हेल्दी आणि हॅपी बनवायची असेल तर अमेरिकन पेडियाट्रिक असोसिएशननुसार मुलांच्या स्क्रीन टाईम दिवसभरातून फक्त 30 मिनिट असला पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त नाही. आणि जर मूल टी व्ही पाहत असेल म्हणजे एक 7 ते 8 फुटाच्या लांबीपासून जर टी व्ही पाहत असेल तर हा टाईम तुम्ही थोडा एक्सटेंड करू शकता. पण जर तो मोबाईल पाहत असेल, स्क्रीन खूप डोळ्यांच्या जवळ घेऊन पाहत असेल तर तो टाईम 30 मिनिटापेक्षा जास्त नसला पाहिजे. आजकाल खूप लहान लहान मुलांमध्ये आपण पाहतो अगदी 2री-3रीच्या वर्गात असणाऱ्या मुलांना सुद्धा डोळ्यांना नंबर आलेला आहे. इतक्या लहान वयात त्यांना दिसायला कमी झालेलं आहे. आणि जर पालकांना वाटत असेल की असे वेगवेगळे आजार आपल्या मुलाला होऊ नयेत तर स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी काय करावं लागेल हे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सगळ्यात पहिली गोष्ट की मुलांना मोबाईल कधीपासून माहीत होतो हे पहा. जर घरात सगळेजण जेवतात आहेत आणि तुमच्या मुलाला घ्यायला कोणीच नाही आहे त्यावेळी काय करतो आपण, मुलाला जवळ घेऊन जेवायला बसतो. पण मूल काही शांत बसत नाही. ते अगदी 1.5-2 वर्षाचे आहे असं जर आपण समजलं तर ते काय करतं, ही वस्तू ओढ, ती वस्तू ओढ. मग आईवडील काय पर्याय शोधतात की बाबा मोबाईलवर काहीतरी कार्टून लावून द्या आणि मग ते पाहत बसतं. मग आईबाबांचं जोपर्यंत जेवण होत नाही आहे मग त्यामध्ये 1 तास 1.5 तास जो काही वेळ जाईल तेवढा वेळ ते मूल ते स्क्रीन पाहत राहतं. त्या मोबाईलमध्ये हलणारं कार्टून, त्याच्यामध्ये दिसणारे वेगवेगळे रंग किंवा त्याचा येणारा वेगवेगळ्या गाण्यांचा आवाज यामध्ये मूल अगदी हरवून जातं आणि आईवडिलांना शांतपणे जेवता येतं. त्यामुळे आईवडील पर्याय निवडतात की आपण त्यांना स्क्रीन दिली पाहिजे. इथून खरी होते सुरुवात. आणि कधी कधी काय होतं की मूल बाबा जेवतच नाही आहे किंवा कंटाळा करतंय जेवायचं, त्यावेळेस आई काय करते, मोबाईल हातात देते किंवा टी व्हीवर एखादं गाणं लावून देते आणि मग मुलाला भरवायला सुरुवात करते. आणि मग मूल काय करतं, ताटात घेतलेलं सगळं जेवण आई त्याला भरवत राहते आणि मूल ते सगळं संपवतं. आणि मग आईला असं वाटतं की हा बस आता माझ्या मुलाने मात्र सगळं जेवण संपवलंय. पण मुलाने काय खाल्लंय, कोणत्या रंगाची भाजी खाल्ली आहे, कोणत्या चवीची भाजी खाल्ली आहे, किती भाजी खाल्ली आहे हे मुलांना काही कळत नाही. यामुळेच मुलांना जेवणामध्ये आवड निर्माण राहत नाही. काय होतं, मुलांना जेवण म्हटलं की मग मोबाईल हवाच आहे किंवा मग कुठली तरी स्क्रीन हवी आहे, कम्प्युटर, लॅपटॉप, टी व्ही काहीतरी त्यांना पाहिजेच आहे. इथे होते खरी सुरुवात. कधी कधी असंही होतं, आईला खूप काम आहे आणि मूल काही ऐकत नाही आहे. मग त्यावेळी आई काय करते, मुलाला टी व्ही लावून देते आणि टी व्हीसमोर त्याला बसवते. मग आईचं काम होईपर्यंत किती किती वेळ मूल टी व्ही समोर बसतं याचा काही हिशोब नाही. इथून होते खरी मुलांना मोबाईल, टी व्ही या सगळ्याची ओळख होण्याची सुरुवात. त्यामुळे तुम्ही आठवा की तुम्ही तुमच्या मुलांना सगळ्यात आधी मोबाईल कधी दाखवला, तुम्ही कधीपासून सुरुवात केली आहे तुमच्या मुलांना मोबाईल किंवा स्क्रीनची ओळख करून देण्याची, हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुमची मुलं 1.5-2 वर्षाची असतील
आणि त्यांना मोबाईल माहीत नसेल किंवा स्क्रीनचा, मोबाईलचा, टी व्हीची त्यांना ओळख नसेल, तर अशा पालकांनी शक्य तेवढं तुमच्या मुलांना मोबाईल टी व्हीपासून दूर ठेवा. त्यांना अजिबातच मोबाईल वगैरे काही दाखवू नका. एकदा का मूल 5-6 वर्षाचं झालं की आपण त्यांना मोबाईल देणारच आहोत. कुठल्या ना कुठल्या कारणाने आपल्याला ते देणंच आहे. कारण की आजकालची शिक्षण पद्धतीच अशी आहे की या टेक्नॉलॉजीशिवाय त्यांचा अभ्यासच पूर्ण होत नाही. त्यामुळे आपण ते देणारच आहे. पण जोपर्यंत आपण त्यांना दूर ठेवू शकतो तोपर्यंत ठेवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे मुलांना टी व्ही किंवा मोबाईलचे दुष्परिणामांपासून आपण वाचवू शकू. आता हे झालं ज्या पालकांची मुलं 1.5-2 वर्षाची आहेत आणि ज्या मुलांना मोबाईल माहीत नाही आहे किंवा स्क्रीनची अजून ओळख नाही आहे त्या पालकांसाठी. पण आता ज्या पालकांची मुलं 5-6 वर्षापेक्षा मोठी आहेत आणि त्या मुलांना ऑलरेडी मोबाईलची, स्क्रीनची सवय लागलेली आहे आणि ते मोबाईल किंवा टी व्ही सोडायलाच तयार नाही आहेत, या पालकांनी मुलांसाठी काय करावं याबद्दल आपण आता थोडंसं डिस्कस करूया. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट मला आधी सांगायचा आहे की मुलांचा जर तुम्हाला स्क्रीन टाईम कमी व्हावा असं वाटत असेल तर सगळ्यात आधी तुमचा स्क्रीन टाईम कमी होणं खूप जास्त गरजेचं आहे. बऱ्याच पालकांना सवय असते की मुलं आसपास असताना किंवा घरात तासनतास मोबाईल घेऊन बसण्याची सवय असते. कधी कधी तुम्ही तुमची कामही करत असाल पण हे सगळं मुलं पाहत असतात. आणि काही झालं तरी मी आधीही म्हटलं आहे की मुलं आपल्या आचरणातून शिकत असतात. आपण काय सांगतोय यापेक्षा आपण काय करतोय यातून मुलं जास्त शिकत असतात. त्यामुळे आपण मुलांना ॲडवाईस देण्यापेक्षा आपण मुलांचं उदाहरण होऊया. आपणच जर मोबाईल पाहत नसेल तर मुलंही ऑटोमॅटिक मोबाईल ठेवून देणार आहेत. त्यामुळे तुम्ही तुमच्यापासून सुरुवात करा. तुम्हीही तुमचं टायमिंग आधी ठरवून घ्या की कोणत्या वेळेला मोबाईल घ्यायचा आहे. ज्या वेळेस मुलं आसपास नसतील त्यावेळेस तुमचा मोबाईल तुम्ही वापरू शकता. पण मुलांसमोर शक्य तितका मोबाईल कमी वापरा. नेक्स्ट पॉईंट मला सांगायचं आहे की मुलांकडून मोबाईल डायरेक्ट हिसकावून घेऊ नका. म्हणजे कदाचित ही व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की बापरे, माझ्या मुलाला तर खूप सवय मोबाईल पाहण्याची आणि मला नाही वाटत की त्याला खूप लवकर चष्मा लागावा किंवा पुढे जाऊन त्याला खूप प्रॉब्लेम्स क्रिएट व्हावे. तर मग मी आजपासून ठरवले की नाही, मोबाईल नाही म्हणजे नाही आणि आजच त्याच्याकडून मोबाईल हिसकावून घ्यायचा. तर असं करू नका. एवढी घाई करू नका. कारण एवढ्या दिवसांची लागलेली सवय, एवढ्या वर्षांची लागलेली सवय एका दिवसात जाणार नाही आहे. मुलांच्या कलाने घ्या. मुलांकडून एकदम मोबाईल हिसकावून घेण्यापेक्षा त्यांना मोबाईलचे दुष्परिणाम समजून सांगा. आपण समजून सांगण्यापेक्षा कार्टूनमधून तुम्ही जर त्यांना सांगितलं तर त्यांना जास्त समजेल. म्हणजे जर तो मोबाईल पाहतोय तर त्याच्यामध्ये अशा पद्धतीची व्हिडिओ लावून द्या, अशा पद्धतीची गोष्ट लावून द्या ज्यातून त्यांना कळेल की मोबाईलचे दुष्परिणाम काय होतात. म्हणजे त्या कार्टून थ्रू, त्या गोष्टी थ्रू त्यांना कळालं तर ते लवकर समजतील. म्हणजे गोष्टीतल्या राजूला मोबाईल खूप जास्त पाहिल्यामुळे कसे त्याचे डोळे खराब झाले, कशा पद्धतीने त्याला दिसायचं कमी झालं, हे सगळं त्याला जर गोष्टीतून कळालं तर मुलं पटकन समजतील. त्यामुळे अशा पद्धतीचे वेगवेगळे व्हिडिओ त्यांना लावून द्या. नेक्स्ट पॉईंट मला सांगायचं आहे की मुलांना मोबाईलचा आमिष दाखवू नका. बऱ्याचदा पालक काय करतात की तू अमुक केलं ना की मी तुला मोबाईल देईल, तू ही गोष्ट कर मग मी तुला मोबाईल देईल. असं करू नका. यानं काय होतं, मुलांना मोबाईल म्हणजे काहीतरी भारी आहे बरं का, म्हणून तर ते बक्षीसमध्ये मिळतंय ना असं कळायला सुरुवात होती. आणि मग मुलांमध्ये चुकीची वृत्ती येण्यास सुरुवात होती. म्हणजे काय होतं की कुठलीही गोष्ट करायला सांगितली की त्या बदल्यात मला काय मिळणार आहे, असे प्रश्न मुलं हळूहळू विचारायला लागतात. त्यामुळे मुलांना मोबाईलचा आमिष दाखवू नका. प्रत्येक वेळी कोणती गोष्ट केली की मग मला मोबाईल मिळणार असं मुलांना वाटायला लागतं. आणि मग हळूहळू जर आपण असं मोबाईल देत राहिलो तर मग प्रत्येक वेळी मूल मोबाईल घेईल आणि त्याच्यामध्ये काहीतरी कार्टून पहा, कुठला तरी व्हिडिओ पहा आणि मग हळूहळू असे मुलांचा स्क्रीन टाईम वाढत जातो. त्यामुळे मुलांना कुठलंही काम सांगताना किंवा एखादी गोष्ट करायला सांगताना मोबाईलचा आमिष अजिबात देऊ नका. तिसरा पॉईंट मला सांगायचा आहे की मुलांच्या हातून जर मोबाईल तुम्हाला सोडवायचा असेल तर त्यांना घरातल्या वेगवेगळ्या कामांमध्ये, छोट्या छोट्या कामांमध्ये इन्व्हॉल्व करून घ्या. म्हणजे टेबल पुसणं असेल किंवा झाडून घेणं असेल किंवा झाडांना पाणी देणं असेल, अशा छोटे छोटे कामं मुलांना सांगा. आणि फक्त झाडांना पाणी घालून ये आणि आपण दुसऱ्या कामाला जायचं असं करू नका. कारण मोबाईल हा मुलांचा इतका अट्रॅक्शन पॉईंट आहे की तो सोडून झाडांना पाणी घालण्यात त्यांना बोर होणार आहे. त्यामुळे त्यांच्या बरोबर जा,
त्यांच्यासोबत तुम्ही झाडांना पाणी घाला आणि झाडांना पाणी घालताना हे झाड कोणतं आहे, ह्याने आपल्याला काय फायदा होणार आहे, त्याचा काय उपयोग असतो, अशा वेगवेगळ्या गप्पा मुलांबरोबर मारा. म्हणजे थोडा वेळ तरी ते मोबाईल विसरून जातील. अशा पद्धतीने तुम्ही घरातल्या कामांमध्ये वेगवेगळ्या गोष्टींमध्ये मुलांना इन्व्हॉल्व करून घेतलं पाहिजे. म्हणजे थोडा वेळ तरी मुलांचा मोबाईल स्क्रीन टाईम कमी होईल. आणि मोबाईल ठेवून दे, खूप वेळ झाला असं म्हणण्याची गरजच पडणार नाही. मुलं आपोआपच मोबाईल ठेवून दुसरी काहीतरी गोष्ट करण्यासाठी आनंदाने आपल्याबरोबर येतील. असं त्यांना एखाद्या कामात इंटरेस्ट येईल असं काहीतरी करा. चौथा पॉईंट मला सांगायचा आहे, बऱ्याच मुलांना झोपेतून उठल्या उठल्या मोबाईल घेण्याची सवय असते. आता झोपेतून उठल्या उठल्या मोबाईल घेण्याची ज्या मुलांना सवय आहे त्यांची सवय कमी करण्यासाठी काय करता येईल, तर मुलांना मॉर्निंग वॉकची सवय लावा. मुलांना सकाळच्या फ्रेश वातावरणात घेऊन जा, त्यांच्याशी छान छान गप्पा मारा. आज दिवसभरात काय करणार आहे याच्याबद्दल बोला. त्यांना सकाळी उठण्याचं महत्त्व समजून सांगा. फ्रेश वातावरणामुळे त्यांची हेल्थ चांगली राहील, त्यांचा ऑटोमॅटिक व्यायाम होईल, चालणं होईल आणि तुमचाही मुलांबरोबर क्वालिटी टाईम स्पेंड होईल. आजकाल अशी परिस्थिती ना, म्हणजे आपले आई बाबा आपल्याला बाहेरून घरात खेचून आणायचे की बास आता किती खेळतोयस, रात्र झाली, घरात ये. आणि आता अशी परिस्थिती आहे ना की आपल्या मुलांना घरातून बाहेर खेचावं लागते की आता बास कर TV मोबाईल, बाहेर जाऊन खेळ जरा. मुलांना थोडेसे मैदानी खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहित करा. मुलांना मैदानी खेळ खेळण्यासाठी एखादा क्लास जॉईन करा. त्यांची फिजिकल स्ट्रेंथ त्याच्यामुळे वाढेल, त्यांचा सर्वांगीण विकास होईल आणि थोडा वेळ तरी स्क्रीनपासून ते दूर जातील. आणि थोडेसे मित्रांमध्ये गेले तर त्यांचा सोशल स्किल वाढेल आणि फिजिकली थोडेसे दमणूक त्यांची झाली ना की मग त्यांना रात्रीही लवकर झोप लागेल. याच्यामुळे झोपताना मोबाईल किंवा TV पाहण्याची सवय त्यांची कमी होईल. कारण त्यांना पडलं की लगेच झोप लागणार आहे. असं झोपण्यासाठी काही वेगळा प्रयत्न करण्याची गरज लागणार नाही. आणि खूप दमलेत याच्यामुळे भूकही पटकन लागेल आणि मग भूक लागल्यामुळे जेवताना मोबाईल पाहत हळूहळू जेवणं हेही कमी होईल. त्यामुळे मुलांना थोडंसं खेळण्यासाठी प्रोत्साहन द्या. पुढचा पॉईंट मला सांगायचा आहे की मुलांच्या मोबाईलच्या सततचा वापर जर कमी करायचा असेल तर त्यांना त्यांचे छंद जोपासण्यास मदत करा. मुलांच्या कलागुणांना वाव द्या. तुमच्या मुलांमध्ये कोणती आवड आहे हे ओळखण्याचा प्रयत्न करा. मग ते डान्स असेल, ड्रॉइंग असेल, पेंटिंग असेल किंवा मग म्युझिक असेल, हे ओळखा. आणि जर तुमच्या मुलाला पेंटिंगची आवड असेल तर पेंटिंगसाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी, मग ती पेंटिंगची बुक असेल, क्रेयॉन्स असतील, कलर्स असतील, हे सगळं त्याला अवेलेबल करून द्या. आणि ज्या ज्या वेळेस मूल म्हणेल की मला कंटाळा आला आता काय करू, त्यावेळेस मग त्याला या गोष्टींची आठवण करून द्या आणि त्याला त्याच्या आवडीच्या कामात गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे ऑटोमॅटिकच ते मोबाईल पाहायचं विसरून जातील, निदान थोडा वेळ तरी. आणि जर ज्यावेळेस ते मोबाईल घेऊन बसतील त्यावेळेस त्यांना जी गोष्ट आवडते त्याबद्दल व्हिडिओ लावून द्या. जर त्याला डान्स आवडत असेल तर डान्सची व्हिडिओ लावून द्या. म्हणजे ते पाहत पाहत ते डान्स करेल. म्हणजे स्क्रीन टाईम पण होणार आणि काहीतरी शिकणं पण होणार. आणि छंद जोपासल्यामुळे हळूहळू मोबाईल मुलं विसरायला लागतील आणि आवडीच्या गोष्टी करण्यामध्ये गुंतून जातील. मुलं सारखा मोबाईल घेऊन बसत असतील तर दिवसभरातला एक टाईम त्यांना ठरवून द्या की कोणत्या वेळेला मोबाईल पाहायला पाहिजे. आणि मोबाईल देताना टाईम ठरवून द्या की हे बघ आता अर्धा तासाने तुला मोबाईल ठेवून द्यायचा आहे बरं का. म्हणजे सांगा मोबाईल देताना की हे बघ 2वर काटा आहे, हा काटा 8वर आला की मोबाईल ठेवून द्यायचा. हे झालं 7 किंवा 8 वर्षाच्या मुलांसाठी. पण मुलं अगदीच 2-3 वर्षाची आहेत, त्यांना असं सांगून जमणार नाही. मग त्यांना कसं सांगू शकता की हे बघ तुला अर्धा तासासाठी मोबाईल दिला आहे, मी अर्धा तासाचा मोबाईलमध्ये अलार्म लावला आहे, अलार्म वाजला की मोबाईल ठेवून द्यायचा. सुरुवातीला मुलं ऐकणार नाहीत पण हळूहळू त्यांना याची सवय लागायला लागेल. काय होतं आता एवढ्या दिवसाची लागलेली ही मोबाईलची सवय अशी ओव्हरनाईट बंद होणार नाही आहे. तुम्हाला मुलांचा स्क्रीन टाईम हळूहळू कमी करायचा आहे. त्यामुळे मुलांच्याही थोडंसं कलानी घ्या. ज्या मुलांना दिवसभर मोबाईल पाहण्याची सवय आहे ती मुलं अर्धा तास मोबाईल पाहून त्यांना जमणार नाही. त्यांना आणखी मोबाईल पाहायचा असेल मग त्यावेळेस आणखी 10 मिनिट वाढून द्यायचे आणि सांगायचे की आत्ता फक्त अजून 10 मिनिट बरं का, मग मात्र तुला मोबाईल ठेवायचाच आहे, असं ठामपणे सांगा. याने काय होणार आहे, हळूहळू मुलांना सवय लागायला लागेल आणि त्यांचा स्क्रीन टाईम हळूहळू कमी होत जाईल. आता मुलांना मोबाईल ठेवून द्या असं सांगितलं तर कदाचित मुलं पटकन ऐकणार नाही. मग अशा वेळी काहीतरी आयडिया करायची की बाबा 2-3 मित्रांना जमा करायचं आहे आणि त्यांना सांगायचं की याला म्हण की चल आपण खेळायला जाऊ.
मग ऑटोमॅटिकच मित्रांबरोबर खेळायला जायचं आहे या विचाराने मूल मोबाईल ठेवून देईन आणि बाहेर खेळायला जाईल. असंही तुम्ही करू शकता. त्यामुळे तुमच्या मुलाच्या बाबतीत तुम्ही कोणती आयडिया वापरू शकता याचा विचार करा आणि मुलांचा स्क्रीन टाईम कमी कसा होईल याच्याबद्दल थोडासा प्रयत्न करा. बरीच मुलं मोबाईल पाहता पाहता झोपतात. झोपताना त्यांना मोबाईल हवाच असतो. पण या सगळ्याची सुरुवात कुठेतरी आपणच केलेली आहे. आपल्यालाही झोपताना मोबाईल पाहण्याची सवय असते. मोबाईल पाहत पाहतच आपण झोपत असतो. त्यामुळेच तर मुलांना ही सवय लागलेली आहे. आणि ही सवय जर कमी करायची असेल तर सगळ्यात आधी घरात नियम बनवा की झोपण्याच्या आधी 1 तास घरातले सगळे TV, मोबाईल सगळं बंद. मग त्या 1 तासात काय करू शकतो आपण? तुम्ही मुलांची गप्पा मारा. आज दिवसभर काय केलं? तुमचे थोडे एक्सपिरियन्स मुलांबरोबर शेअर करा. मुलांना काय काय अनुभव आलाय त्याबद्दल बोला. शाळेत आज काय शिकवलं? आज शाळेमध्ये काय झालं याबद्दल बोला. मुलांच्या मित्रमैत्रिणींबद्दल त्यांच्याशी गप्पा मारा. एखादी छानशी गोष्ट त्यांना तुम्ही सांगू शकता आणि त्या गोष्टीतून कोणतं कॅरेक्टर काय सांगतंय, कोणत्या कॅरेक्टरमधून आपण काय शिकलं पाहिजे याच्याबद्दल थोडंसं बोला. म्हणजे गोष्टी सांगताना मुलांना इमॅजिनेशन होत राहील आणि मुलं त्याच्यामध्ये हरवून जातील आणि तसेच झोपूनही जातील कदाचित. आणि मी सांगितलं तसं दिवसभरातून थोडा वेळ तरी जर त्यांचं एक्झर्शन झालं असेल, मुलं खेळामध्ये दमली असतील तर ऑटोमॅटिकच त्यांना लवकर झोप येणार आहे. त्याच्यामुळे घरात असा नियम असला पाहिजे की झोपताना किंवा झोपायच्या आधी 1 तास सगळ्यांचे मोबाईल, TV घरामध्ये बंद असला पाहिजे. आता मोबाईलचा वापर किंवा मोबाईलच्या मुलांची सवय कमी करण्यासाठी मी हे जे काही उपाय सांगितले या सगळ्यासाठी सगळ्यात आधी तर पालकांकडे मुलांसाठी वेळ असणं गरजेचं आहे. कारण मुलांसाठी जर वेळ नसेल तर तुम्ही ही गोष्ट साध्य नाही करू शकणार. तुम्ही तुमच्या कामात जर बिझी असाल तर तुमचं काम सहज आणि सोपं व्हावं किंवा मुलांनी तुम्हाला त्रास देऊ नये असं यासाठी जर तुम्ही ऑप्शन म्हणून मुलांच्या हातात मोबाईल देत असाल, तुमच्या मुलांची मोबाईलची सवय कधीच कमी नाही होणार. मुलांचा स्क्रीन टाईम कमी करायचा असेल तर मुलांना वेळ देणं, मुलांना मोबाईल सोडून दुसऱ्या गोष्टींमध्ये बिझी करणं खूप जास्त गरजेचं आहे. मुलांना नुसतं सांगून मुलं मोबाईल कमी करणार नाहीत. त्यासाठी पालकांनी मुलांबरोबर राहून त्यांचा स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी प्रयत्न करणं खूप जास्त गरजेचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.